रामकृष्ण हरी. या कलियुगातील निरनिराळी धर्ममते, नाना पाखंड, वेदांविरुद्ध प्रचार, ढोंग, दंभ, दुराचार यांचे उच्चाटन करून शुद्ध कृष्णभक्तीचा प्रचार करण्यासाठी तुकाराम महाराज वैकुंठ धामातून आले. अनेक अपसंप्रदाय, भोंदू गुरु, हेंद्री सेंद्री दैवते, भोंदू साधू, कर्मकांड अशा अनेक हरिभक्तीमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्या मार्गांचा तुकारामांनी बिमोड करून पाखांड खंडनाचे कार्य केले. वैष्णव हा परदुःखे दुःखी असतो, म्हणून बुडती हे जन पाहावेना डोळा, म्हणून कळवळा येत असे. ह्या भावनेने तुकारामांनी आपल्याला मिळालेले कृष्णप्रेम सर्वांना वाटण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. हरिदासाचिये घरी मज उपजावा जन्मांतरी, म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा, संता लोटांगणी जाता लाजो नको मनी, तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. मला हरिदासांच्या घरीच पुढचा जन्म द्यावा पांडुरंगा, काही माग असे म्हणत असाल तर मला हेच दान द्या. वैष्णवांनाच जमिनीवर लोळत दंडवत करताना माझ्या मनात लाज न यावी. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या नामसंकीर्तनात आनंदाने नाचण्याची शक्ती द्या. संत तुकाराम महाराजांचे चरित्र हे त्यांच्या अभंगांतूनच आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला आपण संत तुकाराम महाराजांचे पूर्वज यांच्याबद्दल जाणून घेऊया. संत तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर. संत तुकाराम महाराजांनी आपल्या प्रेममय भक्तीने वैकुंठपतीला आपलेसे केले होते. जरी त्यांचा जन्म शूद्र घराण्यात झाला असला तरी ते वैष्णव भक्त होते. त्यांचा जन्म या जगातील लोकांच्या उद्धाराकरिता झाला होता. त्यांच्या घराण्यामध्ये पूर्वापर विठ्ठल भक्तीची परंपरा चालत आली होती. त्यांच्या पूर्वजांची भक्ती पाहून वैकुंठपती भगवान विठ्ठल प्रत्यक्ष देहूगाव येथे स्वतः आले. विश्वंभर बुवा हे तुकारामांचे पूर्वज आणि घराण्याचे मूळ पुरुष होते. विश्वंभर यांचे भगवान विठ्ठल यांच्यावर अगाध प्रेम होते आणि अशा प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी भगवंत देहू येथे प्रकट झाले. शुद्ध आचरणाचे, धार्मिक वृत्तीचे ते सज्जन होते. त्यांनी व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारचे कपट केले नाही किंवा कधीही असत्य बोलले नाहीत. आपल्या प्रारब्धामुळे मिळालेले धनधान्य त्यांनी सत्कार्यासाठी वापरले. साधू संत, ब्राह्मण आणि अतिथी यांना आपल्या घरी बोलावून प्रेमाने ते त्यांची सेवा करीत असत. याप्रमाणे व्यवसाय व गृहस्थ जीवन व्यतीत करीत असताना मुखाने नित्य भगवंतांचे नामस्मरण करत असत. रात्री वैष्णव भक्तांना एकत्र बोलावून उत्साहाने कीर्तन करीत असत. टाळ, मृदुंग, वीणेच्या सुंदर गजरामध्ये सर्व वैष्णव आनंदाने जोराने भगवंतांच्या नामाचा जयघोष करून परमानंदाचे आस्वादन करीत. भगवान श्रीकृष्ण व राम यांच्या दिव्य लीलांचे कथनही करत असत. सर्व वैष्णवजन आनंदाने देहभान विसरून या कथा कीर्तनात मग्न होऊन जात. अशा प्रकारे विश्वंभर बुवांनी हे जीवन जनकल्याण सत्कार्यासाठी भगवंतांना समर्पित केले होते. विश्वंभर बुवांची आई त्यांना नित्य पंढरपूरला जाण्यासाठी प्रेरणा देत असे. परंपरागत पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी जाण्याची आपल्या घराण्यामध्ये प्रथा आहे आणि यामध्ये खंड पडू नये व आपल्या घराण्याचा उत्कर्ष यावर अवलंबून असल्याची जाणीव ती विश्वंभरला करून देत असे. अगोदरच भगवंताबद्दलची ओढ व त्यावर आईची प्रेरणा. जसे भवतापाने पोळलेली व्यक्ती जेव्हा संतांच्या संगतीमध्ये येते व गुरूंकडून मंत्रदीक्षा घेते तेव्हा तिचे हृदय भगवत प्रेमाने भरून येते, त्याप्रमाणे विश्वंभरांची स्थिती झाली. विश्वंभर आईला म्हणाले, तू मला चांगला मार्ग दाखवलास. त्यानंतर साष्टांग नमस्कार करून तिचा आशीर्वाद घेऊन
विश्वंभर पंढरपूरच्या यात्रेला निघाले. देहू गावातून निघून विश्वंभर बुवा जेव्हा पंढरपूरच्या महामार्गावर पोचले तेव्हा त्यांनी वाटेवर आणखी काही यात्रेकरू कीर्तन करीत पंढरपूरला जात असताना पाहिले. त्यांच्याबरोबर संकीर्तन करत विश्वंभर बुवा पवित्र पंढरपूर धामात पोचले. येथे आल्यावर चंद्रभागेच्या पवित्र प्रवाहामध्ये स्नान केले. चंद्रभागेच्या तीरावरील भक्त पुंडलिकाच्या समाधीचे आदराने दर्शन करीत परिक्रमा केली. नंतर मंदिराच्या मुख्य दरवाजापाशी साष्टांग दंडवत केला. मंदिराच्या प्रवेशद्वाराशी उभे असलेले गरुड व हनुमंत यांना आदराने वंदन केले. मंदिरात प्रवेश करीत असताना वैष्णव भक्तांचे टाळ मृदुंगाच्या गजरात चालू असलेले नामसंकीर्तन त्यांनी ऐकले. त्यामुळे त्यांचे अंतःकरण भगवत प्रेमाने आणखीन भरून आले. त्याचबरोबर भक्त विश्वंभरांनी परब्रह्म परमपुरुष हृदयराज भगवंतांचे आपले डोळे नास्तिकाग्रावर स्थिर राहून ध्यानस्थ अवस्थेमध्ये दर्शन घेतले आणि त्यांचे मन प्रसन्न झाले. येथे साजरा होत असलेला पवित्र उत्सव पाहून त्यांचे हृदय भक्तिभावाने भरून आले. भगवंत कमरेवर हात ठेवून विटेवर उभे असलेले त्यांनी पाहिले. भगवंतांच्या दिव्य शरीरावर चंदनाचा लेप लावल्यामुळे दिव्य सुगंध पसरला होता. गळ्यामध्ये तुळशी मंजिरीचा हार परिधान केला होता. अशा घनश्याम भगवंतांच्या दर्शनाने विश्वंभरला परमानंद झाला व हृदय भक्तिभावाने भरून आले. अशा परमदयाळू भक्तवत्सल भगवंतांना पाहिल्यावर विश्वंभरने भक्तिभावाने आलिंगन दिले. विश्वंभरने असे भगवंतांचे दिव्य दर्शन घेऊन आपल्या हृदयामध्ये प्रेमपूर्वक भगवंतांना स्थानापन्न केले. या जगामध्ये प्रकट झालेल्या ब्रह्मानंदाचा अनुभव घेतल्याने त्यांचे हृदय आनंदाने भरून आले. अशा प्रकारे विश्वंभरांनी भगवंतांचे दर्शन घेत भगवत कथा श्रवण करत नामस्मरण करत वैष्णव व भगवंतांची सेवा करत पंढरपूरमध्ये 5 दिवस वास्तव्य केले. त्यानंतर हृदयाचे व मनाचे पूर्ण समाधान झाल्यावर त्यांनी भगवंतांकडे देहूला परत जाण्यासाठी नम्रतेने परवानगी मागितली. आपले हृदय भगवंतांच्या चरणी अर्पण करून विश्वंभर भगवंतांची आठवण करीत देहू गावाला परतले. घरी आल्यावर सर्वप्रथम आपल्या आईच्या चरणांवर नतमस्तक होत साष्टांग दंडवत केला. विश्वंभरने आपल्या आईला पंढरपूर भेटीचे वर्णन केले आणि सांगितले की अशा अवर्णनीय दिव्य पंढरपूरकडे आपले चित्त आकर्षित झाले आहे. विश्वंभर शरीराने घरी होते, पण त्यांचे मन भीमा नदीच्या तीरावर उभ्या असलेल्या पांडुरंगाचे सदैव चिंतन करत होते. स्वतःशीच बोलत, धन्य धन्य ती पंढरपूर नगरी, असे मुखाने निरंतर ते म्हणत होते. त्यांच्या मनात मुरलीधर कृष्ण, त्यांचा वेणुनाद, पद्मतीर्थचा पवित्र स्नानघाट, चंद्रभागा, पुंडलिक, सत्यभामा, रुक्मिणी यांचा सतत विचार चालू होता. विश्वंभर स्वतःशीच हितगुज करीत म्हणत असत, केव्हा माझी रुक्मिणी पतीची भेट होईल. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या व कंठ सद्गदित होत असे. तेथे राहणारे भक्त किती भाग्यवान व प्रेमळ आहेत. ज्यांच्याबरोबर प्रत्यक्ष श्यामसुंदर लीला करतात. तेथील लहानातील लहान जीवसुद्धा किती भाग्यवान आहे. विश्वंभर त्या सर्वांचे असे निरंतर चिंतन करत होते. ज्याप्रमाणे एखादी स्त्री सासूकडे राहते परंतु हृदयातून आपल्या आईचे चिंतन करते, किंवा खुंटाला बांधलेले वासरू गायीकडे जाण्याचा प्रयत्न करते, त्याप्रमाणे विश्वंभरची स्थिती झाली होती. त्यांचे मन भगवान विठ्ठलाच्या चरणांकडे आकर्षित झाले होते. ते म्हणत, पांडुरंगा, आपल्या विरहाचे मला खूप दुःख होते. एकदा नवमीच्या दिवशी पहाटे सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करून दृढ निश्चयाने विश्वंभर बुवा पंढरपूरला निघाले. रात्रंदिवस प्रवास करून चालत पंढरीला आले. चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरात आले.
विटेवर कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या सुंदर पांडुरंगाचे दर्शन घेतल्यावर स्वतःचे देहभान विसरून गेले. विश्वंभरांनी भगवंतांना आलिंगन दिले आणि त्यांचे चरण घट्ट धरले. असे करीत असताना सर्व बंधनातून मुक्त व देहातीत झाले. दशमीच्या दिवशी केवळ एक वेळ प्रसाद घेऊन व्रत केले. एकादशीच्या दिवशी निर्जल व्रत करून रात्रंदिवस हरिनाम व भगवत कथा श्रवण केली. हे सर्व करीत असताना त्यांचे हृदय भगवत प्रेमाने भरून आले. द्वादशीच्या दिवशी ज्यांच्या हृदयामध्ये नित्य भगवंत वास्तव्य करतात अशा साधू संतांच्या संगतीमध्ये प्रसाद ग्रहण करून उपवास सोडला. अशा शुद्ध अंतःकरणाच्या साधू संतांकडे काळाची नजर जात नाही, कारण प्रत्यक्ष भगवान विष्णू त्यांना दयारूपाने प्रेमाने आपल्या कृपाछत्राखाली नित्य आश्रय देतात. पवित्र धाम पंढरपूर येथे 3 दिवस भगवंत आणि त्यांच्या भक्तांच्या सहवासामध्ये विश्वंभरांनी काढले. त्यानंतर विठ्ठलाकडे परत जाण्यासाठी परवानगी मागितली. भगवंतांनी परवानगी दिल्यावर विश्वंभरांच्या डोळ्यातून विरहाने अश्रुधारा वाहू लागल्या. ते म्हणाले, तुम्हाला सोडून जाण्याचा विचार मी सहन करू शकत नाही. त्यांचा कंठ सद्गदित झाला. अश्रुपूर्ण डोळ्यांनी पाहत म्हणाले, भगवंता, आपले चरण सोडून जाण्याच्या विचाराने माझ्या हृदयाला वेदना होतात. भगवंतांनी विश्वंभरचे प्रेममय शब्द ऐकले आणि त्यांना म्हणाले, सर्व सृष्टीमध्ये मी उपस्थित आहे. ज्याप्रमाणे आकाशामध्ये वायू सर्वत्र उपस्थित आहे, त्याप्रमाणे मी श्रीकृष्ण सर्व चराचरामध्ये उपस्थित आहे. ज्याप्रमाणे सूर्य आकाशात स्थित असून नैसर्गिकरित्या पृथ्वीवर प्रकाश पाडतो, त्याप्रमाणे हे जाणून घे की मी तुझ्या हृदयामध्ये राहून ज्ञानप्रकाश देतो. असे माझे दिव्य स्वरूपाचे वर्णन वेदांमध्ये विस्तृतपणे केले आहे. तुझ्या मनामध्ये निसंकोचपणे ही कल्पना ठेव आणि देहूला जा. त्यावर विश्वंभर कृष्णाला म्हणाले, हे ज्ञान तुमच्याकडेच ठेवा. माझे सच्चिदानंद प्रेम तुमच्या मूळ रूपावर आहे. निराकाराची कल्पना, ज्याला विराट पुरुष म्हणतात, वेदसुद्धा त्यांचे वर्णन करण्यास अपुरे पडतात. तर मी कसे काय करू? आणि आपले सच्चिदानंद रूप पाहून मिळणारा आनंद मी कुठे पाहू? आपले रूप आणि चरण अतिशय आकर्षक आहेत. तुम्ही मला सांगता की आपण निराकार आहात. मी कुणाला प्रेमाने आलिंगन देऊ व आपले म्हणू कसे? हे श्रीपती, मला त्या निराकार रूपाचे आकर्षण नाही. त्याची भक्ती कशी करू? हे विश्वंभराचे शब्द ऐकून जगज्जीवन भगवंत प्रेमाने हसू लागले. त्यानंतर भक्तवत्सल दीनानाथांनी आपले हात विश्वंभरांच्या मस्तकी ठेवून म्हणाले, जेव्हा जेव्हा तू माझे नामस्मरण करशील तेथे मी उपस्थित असेन. त्यानंतर भगवंतांनी विश्वंभरला हरिनाम मंत्र दिला व सच्चिदानंद स्वरूपाचे दर्शन व भगवत प्रेम देऊन देहूला परत पाठविले. विश्वंभर आता दर 15 दिवसातून एकदा एकादशीला पंढरपूरला जाऊ लागले. याची आता त्यांना सवय झाली व यापासून त्यांना अत्यानंद प्राप्त होऊ लागला. कार्तिक महिन्यापासून ते ज्येष्ठ महिन्यापर्यंत त्यांनी 16 वेळा पंढरपूरची यात्रा केली आणि पांडुरंगांचे दिव्य दर्शन घेतले. देहू गावातील लोक विश्वंभरची ही स्थिती पाहून आश्चर्य व्यक्त करू लागले. काही जण म्हणाले, विश्वंभरनी आपल्या सर्व भौतिक इच्छांचा त्याग केला आहे आणि केवळ विठोबाचे ध्यान हेच त्याचे जीवन बनले आहे. नाहीतर 15 दिवसातून एकदा पंढरपूरला जाण्यासाठी शरीर कशाला झिजवले असते. काही जण म्हणाले, जर एवढे वैराग्य आले असेल तर पंढरपूरलाच आनंदाने का राहत नाही? पण त्यांचे मन दोन्हीकडे अडकले आहे, म्हणून तो पंढरपूरला जाऊन परत येतो. काही जण म्हणाले, विश्वंभर किती भाग्यवान आहे, कशाला तुम्ही त्यांचा अपमान करता? आजकाल कोण एवढी देवांची भक्ती करतो? अनेक लोक विश्वंभरबद्दल अनेक गोष्टी बोलू लागले.
पण निंदा आणि स्तुती दोन्ही त्यांना समान वाटल्या. विश्वंभरचे हृदय पूर्ण भगवत प्रेमाने भरले होते व मन भगवत चरणी स्थित होते. अशा वेळी त्यांच्या जीवनात एक असामान्य घटना घडली. दर एकादशीला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाण्यामध्ये 8 महिने झाले. निसंशयपणे भगवंत या सेवेमुळे अतिशय संतुष्ट झाले. 9व्या महिन्यातील अष्टमीच्या दिवशी रात्री विश्वंभरच्या स्वप्नामध्ये येऊन भगवान द्वारकाधीश म्हणाले, प्रिय विश्वंभर, तुझ्या भक्तीने मी तुझा ऋणी झालो आहे आणि म्हणून मी तुझ्या गावी आलो आहे. आता तुला पंढरपूरला जाण्याची गरज नाही. माझ्यावरील तुझे प्रेम पाहून मी देहू गावातच राहण्यासाठी आलो आहे. असे म्हणून भगवान श्रीकृष्ण जवळच्या आमराईमध्ये विश्रांती घेण्यासाठी गेले. सकाळी विश्वंभर भगवंतांचे नामस्मरण करत जागे झाले व विचार करू लागले. माझी भगवंतांची भेट झाली आणि तदनंतर पंढरीनाथ आमराईत गेले. तिकडे ते झोपले असतील. मला आता ताबडतोब जाऊन त्यांचे दर्शन घ्यावयास हवे. गावामधील काही वैष्णव भक्तांना आपल्या हृदयातील गुपित जे त्यांनी स्वप्नामध्ये पाहिले त्याबद्दल वर्णन केले आणि विश्वंभर म्हणाले, चला आपण सर्वजण आमराईत जाऊ. विठ्ठल रुक्मिणींना गावामध्ये आणू. वैष्णव भक्त ही वार्ता ऐकून अत्यानंदित झाले. त्यांनी आपल्याबरोबर इतर गावकऱ्यांना देखील सोबत घेतले. जे कृष्णभक्त नव्हते, जे संशयी होते, त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसेना. ते म्हणू लागले, विश्वंभर कायम देवाचे चिंतन करत बसतो, म्हणून त्यांच्या स्वप्नामध्ये त्याने तेच स्वरूप पाहिले असेल. असं कसं शक्य आहे की मूर्ती आमराईत मिळेल? ती एक केवळ कल्पना आहे. ह्याला काही लोकांनी उत्तर दिले की हाताच्या काकणाला आरसा कशाला? वस्तुस्थिती थोड्याच वेळात आपल्याला कळून येईल. विश्वंभर बरोबर सर्व गावकरी आनंदाने कीर्तन नृत्य करीत आमराईत आले. पण आश्चर्य असे की पंढरीनाथ तिथे कुणाला दिसले नाहीत. तरी पण तेथे अतिशय सुगंधित सुवास दरवळत होता. त्या जागेवर सुगंधी फुले, सुगंधी बुक्का आणि तुळशीची पाने पसरलेली होती. असे विचित्र दृश्य पाहून काही जण आश्चर्य व्यक्त करू लागले. एक गावकरी म्हणाला, मला तर असे वाटते की स्वप्नाची पूर्तता लवकरच होईल. ही केवळ सुरुवात आहे. आपली श्रद्धा तेवढी शुद्ध व दृढ नाही, त्यामुळे आपल्याला भगवंत दिसत नाही. तेवढ्यात विश्वंभर म्हणाले, चला आपण इथे जमीन खणण्यास सुरू करू व पाहू. त्याच वेळी सर्वांनी एक दिव्य आकाशवाणी ऐकली. वैकुंठपती येथे आपला भक्त विश्वंभरला भेटण्यासाठी येत आहेत. कोणत्याही अवजारांनी, कुदळ, फावडे इत्यादींनी जमीन खणू नका. हातांनी माती उकरा. एक प्रसिद्ध व शुद्ध वैष्णव विश्वंभरच्या घराण्यामध्ये अवतीर्ण होईल व त्यांच्या कीर्तनाच्या प्रभावाने जगाचा उद्धार करेल. अशी वाणी ऐकून सर्व वैष्णव भक्तांना खूप आनंद झाला व सर्वजण हरिनाम संकीर्तन करीत आनंदाने नाचू गाऊ लागले. त्यानंतर विश्वंभर व इतर गावकऱ्यांनी जमिनीतील माती हाताने उकरायला सुरुवात केली. मातीबरोबर भरपूर प्रमाणात सुगंधी बुक्का, तुळशीची पाने जमिनीतून बाहेर काढली. त्यानंतर सुंदर सावळी पांडुरंगाची मूर्ती सर्वांना दिसली. त्यांच्या डाव्या बाजूला रुक्मिणी मातेची मूर्ती मिळाली. दोघेही दिसायला खूप आकर्षक व मन प्रसन्न करणारे होते. त्यांच्या गळ्याभोवती सुंदर तुळशी माळा होत्या. पांडुरंगांनी सुंदर पितांबर कमरेभोवती धारण केले होते. असे सुंदर विठ्ठल रुक्मिणींचे दर्शन घेतल्यावर सर्वांनी आनंदाने जय जयकार केला. विश्वंभरांनी मूर्ती आपल्या हृदयाशी धारण केली आणि सर्व लोकांसमवेत गावामध्ये आले. सर्व विठ्ठल भक्त आनंदाने विठ्ठल नामाचा गजर करत नृत्य करीत होते. इंद्रायणी, जिच्या केवळ दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो, त्या नदीच्या काठावर विठ्ठल रुक्मिणीची स्थापना करण्यात आली. सर्व साहित्य सहित वैदिक ब्राह्मणांना
बोलावून वैदिक मंत्रोच्चाराच्या पवित्र ध्वनीच्या वातावरणात मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. दही, दूध, तूप, मध व साखर पाणी या पंचामृतांनी अभिषेक केल्यावर पवित्र पाण्याने मूर्तीला साफ करून स्वच्छ कपड्याने पुसले. पितांबर परिधान केला. कानांमध्ये सुंदर कर्णकुंडले घातली. डोक्यावर मुकुट घालून सुंदर अलंकाराने भगवान कृष्णाला सजविले. धूप, दीपारती, फुले, तुळशी अर्पण करून आरती केली. वैदिक ब्राह्मणांनी केलेल्या मंत्रोच्चाराच्या घोषात पंचपक्वानांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. विश्वंभरने यथाशक्ती ब्राह्मण भोजन आयोजित करून त्यांना संतुष्ट केले. गावकऱ्यांनी रात्रंदिवस कथा, हरिकीर्तन करत आनंद व्यक्त केला. त्या रात्री विश्वंभर एकटेच विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन करण्यासाठी आले व भगवंतांचा जय जयकार करू लागले. हे करुणासागरा, रुक्मिणीपती, आपण सर्व व्यापक आहात, तरी इंद्रादी देवांनाही आपले दर्शन दुर्मिळ आहे. भगवान शंकरही आपले सदैव ध्यान करतात, पण माझ्यासाठी हे विठ्ठला आपण इंद्रायणी काठी आलात. मी सेवाहीन, भक्तिहीन, अर्चना पूजा न करणारा आहे, तरी माझ्यावर आपण कृपा केलीत. विश्वंभरची ही नम्र स्तुती ऐकून रुक्मिणीपती म्हणाले, तुझ्या हृदयामध्ये काय इच्छा असेल ती मला निवेदन कर. विश्वंभर नम्रतेने म्हणाले, मला आपल्या प्रेममयी सेवेमध्ये सदैव ठेवा. शुद्ध अंतकरणाच्या वैष्णव साधूंच्या संगतीमध्ये मला राहू द्या. माझे मनोरथ आपण जाणता. माझ्या वंशपरंपरेमध्ये येणाऱ्या सर्वांना आपल्या चरणी प्रेमभक्ती द्या. माझे नम्र निवेदन आहे की एक कल्प येथे राहून आपल्या दर्शनाने सर्व बद्ध जीवांचा उद्धार करा. भगवंता, आपण येथे राहून देहू गावाला पुण्यक्षेत्र बनवा. प्रेमळ भक्त विश्वंभरचे हे निवेदन ऐकून भगवान श्रीकृष्ण स्मितहास्य करीत म्हणाले, तुझ्या हृदयामध्ये जी इच्छा आहे ती मी पुरी करेन. असे निश्चयाचे शब्द ऐकून विश्वंभरचे हृदय भगवत प्रेमाने भरून आले आणि त्यांनी विठ्ठल रुक्मिणीसमोर साष्टांग दंडवत घातला. विश्वंभरने नंतर सर्व आयुष्य भगवत सेवेमध्ये अर्पण केले. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून नित्य नियमाने सर्व क्षेत्रवासी लोकांनी श्री विग्रहांची सेवा प्रेमपूर्वक सुरू केली. अशी अनेक वर्षे सेवा केल्यावर नंतर विश्वंभरचा प्रयाणकाळ जवळ आला. विष्णुदूत वैकुंठाहून पुष्पक वाहनातून घेऊन जाण्यासाठी विश्वंभर समोर आले व म्हणाले, आम्ही तुम्हाला वैकुंठाला घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. चला. हे शब्द ऐकून विश्वंभरने पांडुरंगाला निवेदन केले, माझी पत्नी आणि 2 पुत्र आपल्या चरणी मी ठेवतो. असे म्हणत हरिचिंतन करत त्यांनी आपल्या शरीराचा त्याग केला व वैकुंठातून आलेल्या दिव्य विमानामध्ये वैकुंठाला जाण्यासाठी बसले. गंधर्व लोक नामघोष करू लागले व आपल्या गोड आवाजात गुण गाऊ लागले. अशा रीतीने विश्वंभर वैकुंठपुरी पोहोचले. आपले संपूर्ण जीवन भगवत भक्तिमय जगल्याचे फळ म्हणून विश्वंभरला भगवत धामामध्ये त्यांच्या सहवासात नित्यसेवा करण्यात भगवंतांनी आपल्या चरणी आश्रय दिला.